तर भावांनो काही लोक रस्त्यावरती उतरले आहेत संग्रामदादांच्या विरोधात, निषेध करतायत भावांनो. का? कारण त्यांनी आपल्या हिंदू हिताच्या गोष्टी केल्या. भावांनो एकच गोष्ट सांगितली की हिंदूंचा सण आहे तर हिंदूंच्याच लोकांकडनं खरेदी करा, कारण आपल्या ह्याच्यामध्ये पण भरपूर गरीब लोक आहेत भावांनो, त्यांना पण गरज आहे पैशाची. आज प्रत्येक माणूस उठतो मोठमोठ्या मॉलमध्ये जातो, प्रत्येक माणूस उठतो भावांनो मोठमोठ्या दुकानात जातो. म्हणजे रस्त्यावरती बसतात त्या गरिबांचं काय? ते पण आपल्या समाजाचे आहेत ना भावांनो, त्यांना पण दिवाळी साजरी करायची आहे. ज्यांना दिवाळीची काय घेणं त्यांना येत्या लोकांना पैसे देऊन काय अर्थ आहे का? ते हिंदू नाही येत आणि आपण त्यांना समजा पैसे देतो, त्यांच्याकडनं वस्तू खरेदी करतो, तर ते काय करतात? त्यांच्याकडनं दूध घ्या, दुधामध्ये टोकून देणार. त्यांच्याकडनं ज्यूस घ्या, ज्यूस मध्ये टोकून देणार. त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन खायला बसला तर त्याच्या चपातीमध्ये पण टोकलं जाते. आपले वारकरी चाललेत तर त्यांच्यावरती मटणाचे तुकडे फेकण्यात आले. आपले गणेश उत्सव होते, कसे गेले? अंडे बिंडे फेकण्यात आलेले. काय गरज होती का? नव्हती. आता दिवाळी आहे, आपण काय फराळ बिराळाचं करतो, त्या सामानचा सामान एखाद्याकडनं आपण घ्यायला गेलो, समजा मैदा घ्यायला गेलो, त्या मैद्यामध्ये काय काय टाकलं असेल तर कुणाला सांगता येते का? नाही सांगता येते ना. पेढे आणतो विकत, त्या पेढ्यामध्ये जर समजा स्पम टाकले तर काय करणार? शुक्राणू जर ते त्या पेढ्यामध्ये असतील तर काय करणार? जे लोक उतरलेत ना रस्त्यावरती, पहिले जाऊन त्या लोकांचा विरोध करा. जेव्हा त्यांनी या सगळी कांड केली तेव्हा तुम्ही काय करत होते? झोपले होते का घरात? तेव्हा तुमच्यातले काही माणूस रस्त्यावरती आला नाही. आणि आज एक माणूस फक्त म्हणला, आणि तो असं म्हणला का दुसऱ्या कुठल्या समाजाबद्दल बोललाय का? जर ते स्वतः हिंदू आहेत आणि त्यांच्या हिंदू भावांना जर त्यांना काय सांगायचंय तर त्यात चुकीचं काय आहे? 4 दिवसापूर्वीचं भाषण पण बघितलं का नाही? आता तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला नाही घ्यायचं तर नाही घेऊ, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. तुम्ही गू खावा, तूप खावा, स्पम खावा, काय घेणं त्यांना कुणाला काय? ते आमच्यासाठी बोललेले आहेत आणि आम्ही करणार आहे. कोणाचा बाप पण आम्हाला रोखू शकत नाही. 100 जण रस्त्यावर उतरू, आता 1000 जण रस्त्यावर उतरू. आम्हाला वाटतंय संग्रामदादांनी आमच्यासाठी सांगितलंय, आम्ही ते 100% करणार. आम्हाला वाटतंय खरेदी याच्याकडनं करायची, ह्याच्याकडनंच करणार. आम्हाला वाटतंय दूध ह्याच्याकडनं घ्यायचंय, त्याच्याकडनंच घेणार. ज्यूस घ्यायचंय, ह्याच्याकडनंच घेणार. पेढे जरी वाटले तरी आम्ही ह्याच्याकडनंच घ्यायचं म्हटलं तर आम्ही ह्याच्याकडनंच घेणार. ती आमची मर्जी आहे, आमचा पैसा आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्ही रस्त्यावरती या, बॅनर घ्या ना, तर तिथं लोळा काय घेणं तर नाही. आम्हाला वाटतंय आमच्यासाठी सांगितलंय, आम्ही ते करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.